दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. नाशिक शहरातील गुंडाविरोधी पथकाने एक मोठी कामगिरी करत 2 आरोपींना तात्काळ अटक करून एक गंभीर गुन्हा उघडकीस आणलाय. दिनांक 16 ऑगस्ट 2024 रोजी रात्री 9:30 वाजता शेख गॉडसेफ सत्तार वय 61 वर्ष यांच्या जळगाव जेवलगा येथील बिशन हाऊसिंग मंगल येथे 2 अज्ञात इसमांनी घरात जबरी चोरी केली होती. या घटनेत अज्ञात आरोपींनी शेख गॉडसेफ सत्तार यांच्या घरी घुसून त्यांच्यावर हल्ला केला आणि त्यांना मारहाण करून 75,000 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने व इतर मौल्यवान वस्तू लंपास केल्या. चोरीच्या घटनेनंतर आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला. सदर गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यातील अज्ञात आरोपींचा शोध घेण्यासाठी नाशिक शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी गुंडाविरोधी पथकाला तात्काळ कार्यवाही करण्याचे आदेश दिले. त्यांच्या आदेशानुसार पोलीस उपायुक्त गुन्हे प्रशांत बच्छाव, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे संदीप मिटके यांनी मार्गदर्शन केले. या आदेशानुसार गुंडाविरोधी पथकाने तात्काळ तपासाची प्रक्रिया सुरू केली. गुंडाविरोधी पथकातील पोलीस अंमलदार राजेश राठोड यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे अटक आरोपींनी चोरी केलेले सोन्याचे दागिने 5 पंढरी परिसरात लाल रंगाच्या अज्ञात गाडीने आणून विक्रीसाठी आणले होते. नाशिक शहरातील लाल रंगाची शंका घेऊन गुंडाविरोधी पथकाने तपास वाढवला आणि अखेर आरोपींची ओळख पटली. याबाबत अधिक माहिती गुंडाविरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते यांनी दिली. उपनगर पोलीस ठाणे हद्दीतील बोधलेनगर सिग्नलवर दिनांक 16/8/2024 रोजी रात्रीच्या वेळी फिर्यादी नामे अँथोनी गॅब्रिएल साळवे वय 65 वर्षे यांना 2 अनोळखी अज्ञात इसमांनी लिफ्ट मागण्याच्या बहाण्याने अडवून फिर्यादी यांच्याकडील चांदीची, सोन्याची अंगठी तसेच मोबाईल आणि त्यांची लाल रंगाची ॲक्टिवा व इतर साहित्य असे बळजबरीने काढून फिर्यादी यांना दगडाने मारहाण करून पळून गेले म्हणून उपनगर पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर 278/24 भारतीय न्याय संहिता 309/6-3-5 प्रमाणे गुन्हा दाखल होता. सदरचा गंभीर स्वरूपाचा गुन्हा उघडकीस आणण्याबाबत माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर यांनी आदेशित केले होते. त्यानुसार माननीय DCP क्राईम श्री प्रशांत बच्छाव सर व DCP क्राईम श्री संदीप मिटके सर यांनी गुंडाविरोधी पथकांना सूचना देऊन मार्गदर्शन केले असता गुंडाविरोधी पथकाचे पोलीस अंमलदार राजेश राठोड यांना माहिती मिळाली की दिनांक 16/8/2024 रोजी पंचवटी येथील भाजीपाला मार्केट येथे हमालीचे काम करणारे इसम अभि व अनिल हे दोघे लाल रंगाच्या ॲक्टिव्हवर फिरत होते आणि त्यांची संशयास्पद वागणूक होती आणि त्यांची आणखी माहिती घेतली असता ते आज रोजी रात्री नाशिक येथे येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार गुंडाविरोधी पथकाचे आम्ही 2 पथके तयार केली. त्यामध्ये PSI मलंगुंजा, सुरवंशी, प्रदीप ठाकरे, सुनील आडके, राजेश राठोड, अक्षय गांगुर्डे, गणेश भागवत, प्रवीण चव्हाण, अशोक आगाव, निवृत्ती माळी आणि महिला अंमलदार सुवर्णा गायकवाड असे यांचे 2 पथकं बनवून आम्ही नाशिक रेल्वे स्टेशन व पंचवटी येथील भाजीपाला मार्केट येथे सापळे लावला असता आरोपी नामे अनिल गौतम इंगळे वय 22 वर्ष व अभिषेक सुनील चौगुले वय 24 वर्ष यांना नाशिक रेल्वे स्टेशन येथून ताब्यात घेतले. त्यांच्याकडे गुन्ह्याबाबत अधिक चौकशी केली असता त्यांनी सदरचा गुन्हा हा मौजमजेसाठी पैसे कमवण्याच्या हेतूने फिर्यादी यांना अडवून बळजबरीने सोन्या चांदीची अंगठी काढून गाडी घेऊन औरंगाबाद सिल्लोड येथे पळून गेले असल्याची कबुली दिल्याने त्यांना गुन्ह्यामध्ये ताब्यात घेऊन पुढील तपासकामी उपनगर पोलीस स्टेशन येथे देण्यात आले. या यशस्वी कार्यवाहीसाठी पोलीस आयुक्त नाशिक शहर संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे संदीप मिटके यांचे मार्गदर्शन आणि गुंडाविरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते, पोलीस उपनिरीक्षक विशाल सूर्यवंशी, पोलीस अंमलदार राजेश राठोड तसेच इतर पथक सदस्यांच्या अथक प्रयत्नांमुळे ही कार्यवाही यशस्वी ठरली आहे. करण सिंग बावरी, दक्ष न्यूज, नाशिक.